श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. कुडाळच्या मुख्य मच्छी मार्केट परिसरात बसवण्यात आलेल्या कचरा क्रश मशीनमुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. ही मशीन त्वरित अन्यत्र हलवावी यासाठी मंदार शिरसाट अमरसेन सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. पाहूयात. आम्हाला हे वासान सण होत नाही, जेवायला पण होत नाही. सगळं एवढं आम्ही जेवण टाकून द्यायला लागला माहिती आहे. तेव्हा झोप पण येत नाही आम्हाला रात्रीचं, एवढा वास येतोय. निवेदन आम्ही आता लिहिलेलं आहे, प्रत्येकाची मी सही वगैरे घेतलेली आहे. हे जे आमच्या आजूबाजूला राहतात त्यांना पूर्ण ह्या वासाचा त्रास येतोय त्यांच्यामुळे त्यांना प्रत्येक टायमात त्यांची कंप्लेंट माझ्याकडे आता आलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्या शेजारीला आता हे मिस्त्री, ते मिस्त्रींना जेवायला सुद्धा जमत नाही त्या घाणीमुळे आणि ते रोज अन्न आपलं टाकून देतात. आणि पूर्ण जितके माझे दुकानदार आहेत, मच्छी मार्केट आहे, त्यांना पूर्ण त्रास होतोय ह्या वासांचा. गिरायक सुद्धा आता ते सुद्धा कंप्लेंट करत जातात का इथे हे वासाचं मशीन जे चालू केलात जे काय खाद्याची ती बंद करायची आहे. आज सकाळी 8 साडेआठच्या दरम्यान मी मार्केटमध्ये आलो. त्यावेळी इथल्या मच्छी मार्केटमधल्या लोकांनी मला सांगितलं की या ठिकाणी ह्या प्रोजेक्टचा आपल्याला वास येतो आहे आणि ही लोक आल्यानंतर ब्लिचिंग पावडर किंवा कुठली तरी पावडर मारतात. थोडा वेळ तो वास थांबतो, परंतु नंतर हा वास सुरू होतो. तर इथले स्थानिक नगरसेवक मंदार शिरसाट यांच्यानी कानावर घातलं आणि मंदार म्हणाला आपण जाऊन हा जी काय आहे ती पाहणी करून येऊ. त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी पाहणी केली. त्या ठिकाणी अत्यंत अगदी घाण असा वास येतो आहे. काही लोकांना काम करायची सवय आहे, त्यांना त्याचं काही जाणवत नाही, परंतु आजूबाजूच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी जेवण करताना सुद्धा त्रास होतो आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. दुसऱ्यांचं जे खत तयार होणार त्याचं गोडाऊन बाजूला आहे, ते सुद्धा गोडाऊन बघितलं. पूर्णपणे गोडाऊनला गळती आहे आणि हे खत ठेवल्यानंतर गोडाऊनमध्ये गळती झाल्यानंतर त्या खतांना ते अजून कुजण्याची प्रक्रिया वाढणार आहे, त्याला जीवाणू पडणार आहेत आणि वेगळे वास येणार आहे. या ठिकाणी मार्केटचं म्हटलं तर मार्केटचा सुद्धा वास, मी भैरवाडीमध्ये राहतो, भैरवाडीपर्यंत जातो, परंतु पावसामध्ये 1-2 दिवस असतो, नंतर तो जातो. त्यामुळे तेवढा काही त्रास होत नाही. मात्र हे नेहमी या ठिकाणी हा प्रोजेक्ट असेल तर हा वास असाच चालू राहणार, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे त्याला कुठेतरी पोलिसांची मर्यादा असायला हवी. घरं मार्केट हे त्यापासून थोडं लांब असायला पाहिजे. ज्या ठिकाणी एका बाजूला कुठेतरी नगरपालिकेने जागा घेऊन हा प्रोजेक्ट उभारला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट चांगला आहे आणि तो प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी बनवला पाहिजे होता. निश्चितच गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी कचरा डम्पिंग ग्राउंडला मी भेट दिली होती आणि कुडाळ शहरातला एक नगरसेवक म्हणून माझी पण जबाबदारी आहे की कुडाळ शहरातला कचरा हा व्यवस्थित पद्धतीचं विघटन झालं पाहिजे. आणि ते विघटन होत असताना कुडाळ शहरातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या कचऱ्याच्या विघटनाचा वास किंवा कोणताही त्रास होता कामा नये. आणि निश्चितच आज या ठिकाणी हे 2 दिवस झाले कचऱ्याचं या ठिकाणी विघटनाचं काम नगरपालिकेमार्फत चालू झालं आणि त्यानंतर इथे राहणाऱ्या 15 ते 20 स्थानिक लोकांनी मला फोन केला की इथल्या त्रासामुळे आम्हाला जेवता पण येत नाही आणि इतका गंभीर समस्या असल्यानंतर मी आणि अमरसेन सावंत आम्ही या ठिकाणी आलो तर परिस्थिती पाहाल तर या ठिकाणी आपण एक 10 मिनिटंसुद्धा उभं राहू शकत नाही. तर ही लोक 24 तास या ठिकाणी कसे राहतात हा देखील प्रश्न आहे. आणि निश्चितच या ठिकाणी मी नगरपालिकेच्या इन्स्पेक्टरना बोलवलं, स्वच्छता इन्स्पेक्टरना नाटेकर यांना बोलवलं होतं आणि त्यांना मी सांगितलं की ह्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकतं आहे आणि ज्याच्यामुळे या लोकांना त्रास होतोय. निश्चितच या ठिकाणी या कचऱ्याचं व्यवस्थित विघटन व्हावं अशा मी त्यांना सक्त सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि लोकांना या ठिकाणी कोणत्याही पान बाजारातील असतील आणि मच्छी मार्केटातील असतील आणि या मच्छी मार्केटमध्ये आमच्या नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी देखील या ठिकाणी रहिवासी आहेत, त्यांना देखील त्रास होता कामा नये अशा मी सक्त सूचना स्वच्छता इन्स्पेक्टर नाटेकर यांना दिलेल्या आहेत.